मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सत्या हा गाडीजवळ येतो आणि तेथे आल्यानंतर आता त्याला समजतं की तू आजही घरी नाही आहे. ती आजही तिकडे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गेली आहे. तेव्हा सत्याला आता प्रश्न पडतो, ही धूमकेतू एवढी काम कशासाठी करत असेल ना, कळतच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, आज तिला विचारायलाच हवं, कारण ती रात्रभर झोपत सुद्धा नाही आणि अशी झोपली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यात ती आजारी पडली तर मग काही खरं नाही. माझ्या डोक्याला उगीच ताप व्हायचा असं म्हणून तो आता विचार करतो आणि लगेच गाडीत बसून जायला निघतो. दुसरीकडे राजू मेकॅनिक हा मीराला म्हणतो, कशी चालतीये गाडी? ती म्हणते, खूप छान चालतीये दादा. तो जाता जाता उगीच मीराची गंमत करत असतो आणि म्हणतो की ताई, आपण काय करायचं आता, तुम्ही दोघे जर गाडीत बसलात ना तर रोमॅन्टिक गाणी लावायची आणि बाहेर पाऊस असेल तर मजाच मजा. त्याचबरोबर अशी भरधाव वेगाने गाडी फास्ट चालवायची, म्हणजे कसा आनंद घेता येतो. त्यावेळी आता मीरा हसते. त्यानंतर राजू मेकॅनिक म्हणतो की ए ज्युनियर, अगोदर ब्रेक लावून दाखव बरं. मग आता तो ब्रेक लावून दाखवतो. त्याचवेळी आता ब्रेकसुद्धा अगदी व्यवस्थित लागत असतो. त्यानंतर आता सगळं काही ताईला नीट करून दाखव, हा सर्व टेस्ट तर झाले आहेत ताई, असं आता तो राजू मेकॅनिक म्हणतो. तेव्हा त्या म्हणते, तुम्ही मला ताई म्हणताय ना, मग माझा तुमच्यावर आहे विश्वास. पुढे जाता जाता राजू मेकॅनिक हा खूपच बडबड करत असतो तर मीरा फक्त हसत असते. दुसरीकडे पंकजचं एक पार्सल आलेलं असतं. आता घरी कोणीही नसतं, नेमकी देविका आणि पंकज हे दोघेही असतात. पंकज मात्र हळूच पाहतो तर तो पार्सलवाला असतो आणि त्याने आता पार्सल आणलेलं असतं. तेव्हा देविका आता नेमकं दार उघडून ते पार्सल घेते आणि कुणाचं आहे असं विचारते. तेव्हा आता तो म्हणतो, पंकज यांचा आहे. त्यावेळी आता इकडे पंकज म्हणतो, वाट लागली, आता हे 800 रुपये मी आणू तरी कुठून, कारण मम्मासुद्धा नेमकी आत्ताच घरात नाही आहे. मला वाटलं की हे पार्सल संध्याकाळी येईल, आता झाली का माझी कोंडी, असं म्हणून तो खूपच घाबरतो की पैसे या पार्सलवाल्याला द्यायला आणायचे तरी कुठून. त्याच वेळी आता ती म्हणते की पंकजने मागवलं होतं का, बरं ठीक आहे पंकज, ये रे लवकर आणि पैसे दे यांचे. मग आता त्याला काय सांगावं सुचत नाही. देविका म्हणते, पंकज अरे ये लवकर. तेव्हा तो म्हणतो, अगं मी बाथरूममध्ये आहे, तेवढं बघ बरं, नंतर बघूयात आपण मग. तेव्हा देविका आता ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर देविका आता रूममध्ये येते आणि पंकजला जोराजोरात आवाज देत असते की कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पार्सल का तू मागवलं, ऑनलाईन पे करायचे ना, असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते. तेव्हा तो म्हणतो, डार्लिंग असं का करते सगळं, तू दे ना पैसे, मी बाहेर आल्यानंतर देतो की तुझे, असं म्हणून तो खूप वेळा आता बाथरूममध्येच थांबतो मुद्दाम. त्यावेळी आता ती म्हणते, अरे बाहेर ये, तुझं वॉलेट कुठे आहे, मी देते तुझ्या वॉलेटमधून पैसे, अगोदर सांग कुठे आहे तुझं पाकिट. मग आता तो म्हणतो, डार्लिंग असं म्हणून तो बाहेर येतो आणि म्हणतो, आता तुझ्यामध्ये तुझं माझं करणार आहेस का तू. ती म्हणते, हो अरे असं करावंच लागेल, तुझं नेहमीचं झालंय हे की तू दे. आणि तुझं काय रे, तू जॉबला जातोस ना, नक्की तुझं पाकिट रिकामं कसं काय, मग मला कळतच नाही. तो म्हणतो, अगं पैसे काढायचे राहिले चुकून, माझ्याकडे ATM मध्ये आहेत, मी नंतर देतो की. ती म्हणते, मला तर कसलीच खात्री नाही, असं म्हणून आता ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर पंकज सुद्धा खूपच घाबरलेला असतो की हिला जर समजलं मी जॉबला नाही आहे तर ही देविका सुद्धा मला सोडून जाईल. तर आता दुसरीकडे सत्या हा सिग्नल जवळ येऊन उभा राहतो. आता नेमका सिग्नल लागल्यामुळे तेथेच गाडी थांबवतो. काही वेळानंतर आता मीरा आणि तो मेकॅनिक, त्याचबरोबर तो ज्युनियर मेकॅनिक असतो ना, ते तिघेही सुद्धा सिग्नल लागल्यामुळे तेथेच त्याच्या शेजारी येऊन गाडी थांबवतात. तेव्हा आता मीरा त्यांच्याबरोबर बोलत असते आणि हसत असते की मी सत्याला कशाप्रकारे सरप्राईज देणार आहे. तेव्हा ते दोघेही आता खूपच हसत असतात. तर सत्या आता इकडे तिकडे पाहत असतो, कारण आता खूपच मोठा सिग्नल लागल्यामुळे तोही वैतागलेला असतो. तर आता मीरा त्याच्याकडे पाहणार असते आणि तोही मीराकडे खूप वेळानंतर आता पाहणारच असतो. दोघेही एकमेकांकडे पाहणार. तेवढ्यातच नेमकी आता त्या दोघांच्या गाडीच्या मध्ये एक गाडी येऊन थांबते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना आता पाहत नाही. मीरा आता मनातच विचार करत असते की कधीही एकदा मी सत्याला ही गाडी दाखवेल, त्याला सरप्राईज देईल, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असेल. मग आता ग्रीन सिग्नल लागतो, त्यामुळे सगळ्या गाड्या आता पुढे
जातात. त्या दोघांची आता तेथे चुकामुक होते. सत्य आता दुसऱ्या रस्त्याने गाडी घेऊन जात असतो, तर दुसरीकडे अजून तो पार्सलवाला तेथेच दरवाजात उभा असतो, कारण आतमध्ये पंकज देविकाची भांडणं सुरू असतात. तर आता बाहेर पार्सलवाला उभा असल्यामुळे रवी विचारतो, काय हो, कुणाचं पार्सल आहे? तेव्हा तो म्हणतो पंकज यांचं. मग आता रवी म्हणतो, याच घरातला आहे ना? तेव्हा आता तो म्हणतो हो. मग आता किती रुपये झालेत? तर पार्सलवाला म्हणतो 800 रुपये झाले आहेत. रवी 800 रुपये काढून लगेच पार्सलवाल्याला देतो आणि मग इकडे आतमध्ये पंकजकडे तो पार्सल घेऊन जातो. तेव्हा पंकज म्हणतो, अरे चा, तू घेतलं का हे पार्सल? मग आता रवी म्हणतो, हो घेतलं. देविका रागातच आता पंकजकडे पाहते. मग आता पंकज म्हणतो, माझ्याकडून मागून घ्या नंतर हे पैसे. त्यावेळी आता रवी म्हणतो, हो घेतो की मागून. तर देविका आता रागातच पाया आपटत तिथून जाते. तेव्हा आता पंकज म्हणतो, या बायकांना खूप लबाड असतात, लबाड. तुला माहीत आहे का रवी? अरे जर यांना पैसे हवे असेल ना तर त्या लगेच घेतात आपल्याकडून गोड गोड बोलून काढून, पण आपल्याला जर गरज असेल ना तर या 1 रुपयासुद्धा काढणार नाही. एवढ्या लबाड बायका असतात. आपल्या मम्माचंच बघ ना, जर पप्पाला गरज असेल तर मम्मा कधी पैसे देते का? नाही. त्यावेळी आता मम्मीचं माहीत नाही आणि तुमचंही माहीत नाही नक्की काय आहे, असं रवी म्हणतो. कारण जर मीरा वहिनी असती आणि सत्यादादाचं हे पार्सल असतं तर लगेच मीरा वहिनीने पैसे दिले असते. त्यावेळी आता पंकज हसतो आणि म्हणतो, ती फुलवाली कुठून पैसे देणार? माझी बायको निदान काम तरी करते, ती देऊ शकते. या फुलवालीकडे काय आहे? असं म्हणून तो मीरावर सतत हसत असतो. त्याच वेळी रवी म्हणतो की तसं नाही आहे, पण मला 100% खात्री आहे मीरा वहिनीने सत्यादादाच्या पार्सलचे पैसे दिलेच असते, असं म्हणून तो सुद्धा तेथून जातो. तर पंकज डोक्यालाच हात लावतो, कारण आता पैसे एवढे कुठून आणावे हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तर आता दुसरीकडे पारू आणि निरूपा या दोघीही गप्पा मारत चाललेले असतात. तेव्हा निरूपा म्हणते, तू तर माझ्या घरी कधीच येत नाही. पारू म्हणते, कसं येणार? तुझ्या घराकडे येत असताना खूप जिने चढायला लागतात. लिफ्ट वगैरे आहे का तुझ्या घराला? नाही आहे ना. मग आता लिफ्ट नसेल म्हणून काय झालं? तुला काय डोंगर किंवा टेकडी चढायला सांगितली आहे का? असं निरूपा म्हणते. अगं त्या दिवशी जेव्हा पंकजचं लग्न होतं तेव्हा तर मस्त तुरुतुरू चालत आली होती वर, मग आता यायला काय होतं? वेळी आता पारू म्हणते, येईल मी नक्कीच, तू नको टेन्शन घेऊ एवढं. तेव्हा निरूपा म्हणते, बरं ठीक आहे. मग आता तेव्हा देविका घरी यायची, माझे पायसुद्धा ठणठणीत होते, कारण ती छान मॉलिश करून द्यायची ना म्हणून. मग काय, तुझं तर घरीच चांगली मालिश होत असेल ना, देविका करून देत असेल ना तुझ्या हातापायांची मालिश, असं आता पारू विचारते. तेव्हा ती म्हणते, कसलं काय आणि कसलं काय? ती देविका आणि पंकज नुसते आपले भांडत असतात. अगं मी त्यांचा संसार जेवढा ना असा फुलवायला निघते ना, तेवढे ते दोघे एकमेकांच्या असे लांब जात आहेत, कळतच नाही काय करावं, असे निरूपा आता खंत व्यक्त करते. पारू म्हणते, असं कसं काय झालं? निरूपा म्हणते, कळतच नाही. आणि ती पनवती आणि महापनवती घराला लागलेली खरंच खूप मोठी महापनवती आहे. ते दोघे नवरा बायकोना सारखे चुंबकासारखे चिटकलेले असतात. अगं तुला कसं सांगू, त्या दोघांना मी जेवढं लांब करायला पाहते ना तेवढे ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ येत चालले आहेत. मी किती प्रयत्न करते त्या दोघांची जोडी फोडण्याचा, पण काही कळतच नाही कसं करावं. अगं एकमेकांच्या संसारासाठी नुसते ते असे झगडतायत, काम करतायत, एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत. या देविका आणि पंकजचं मात्र वेगळंच चाललंय, नुसते आपल्याच तोऱ्यामध्ये. हे दोघे नेहमी असे वेगवेगळेच, कायम त्या दोघांचं पॅचअप करण्याचं मी पाहते, परंतु नाही ग, कळतच नाही आता काय करावं. आणि त्यातल्या त्यात हा पंकज, त्याचं तर काय करावं सुचतच नाही. अगं त्याने दुसऱ्यांदा नोकरी सोडली आहे. आता हा घर आहे ना, घर सगळं पनवती चालवतो, त्यामुळे काही त्याला बोलता येत नाही ना. माझ्या हात दगडाखाली आहेत आता, सगळा किराणाचा खर्च वगैरे, लाईट बिल वगैरे तोच करतो सगळं काम, मुळे मला असं गप्प राहावंच लागतं. काय करू आता मी तरी. त्यावेळी आता पारू म्हणते, अगं तुझ्या पंकजचं तर काही खरं नाही, बघ ना त्याने किती वेळा नोकरी सोडली आहे. निरूपा म्हणते, काय करू, आपलेच ओठ आणि आपलेच दात, काही बोलता येत नाही आणि काहीच नाही. त्या दोघीही बोलत असताना निरूपाचं लक्ष आता जरा समोर जातं, तर तिला आता सत्याची गाडी समोरून येताना दिसते. तेव्हा ही तर या पनवतीची गाडी आहे ना, असं आता निरूपा विचारते.
तेव्हा आता मीरा त्या गाडीमध्ये असते. त्यावेळी निरूपा म्हणते, बापरे, अगं ती डबल पनवती आहे ना, ती बसली आहे त्या गाडीमध्ये आणि ही डबल पनवती याच्या गाडीत तरी कशी बसली आहे हे निरूपाला आता कळतच नाही. त्यावेळी आता कुठे फिरायला चालली आहे काय माहीत, असा निरूपाला प्रश्न पडतो. पारू म्हणते, आता तिच्या नवऱ्याच्या गाडीत ती नाही बसणार मग कोण बसणार. त्यावेळी निरूपा म्हणते, अगं पारू, तुला कळत नाही का, ती गाडी ना बंद होती, ती गाडी चालतच नव्हती म्हणून तर त्याने भाड्याची गाडी घेतली, तुला माहीत नाही का. त्यानंतर पारू विचारते, अगं ही गाडी त्यांची आहे ते ठीक आहे, परंतु मग सत्या कुठे आहे त्या गाडीमध्ये, एकटीच मीरा आहे ना. मग आता निरूपा म्हणते, आत्ता कोलीत सापडलं बघ, आता कशी काडी टाकते ना, तू बघतच राहा, असं म्हणून त्या दोघीही आता सत्या मीरामध्ये भांडणं लावण्याचं ठरवतात. तर दुसरीकडे आता सुधाकरराव हे फोनवर घरामध्ये बोलत असतात. तेवढ्यातच सत्या आता तेथे धूमकेतू धूमकेतू तू कुठे आहेस असं मोठ्या मोठ्याने बोलतच तेथे आलेला असतो. त्यावेळी आता सुधाकरराव हे फोनवर बोलायचे थोडं थांबतात आणि विचारतात, काय झालं रे सत्यजित. तरीही आता सत्या लक्ष देत नाही आणि तो तसाच रूममध्ये जातो. बाथरूममध्ये चेक करतो पण कुठेही आता त्याची धूमकेतू तेथे नसते. त्यामुळे तो म्हणतो, बापरे, ही धूमकेतू नक्की कुठे गेली असेल. मग आता तो पुन्हा एकदा हॉलमध्ये येतो आणि सुधाकररावांना विचार, बाप, धूमकेतू नक्की कुठे गेली आहे, कारण ती किचनमध्ये सुद्धा नाहीये. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, मीरा घरात नाहीये. वेळी आता सत्या विचारतो, मग गेली तरी नक्की कुठे. तेव्हा निरूपा नेमकं हे बोलणं आता घरी येऊन ऐकते आणि म्हणते, ती तर मस्त गाडीतून फिरत आहे. तेव्हा सत्या रागातच बाहेर येतो आणि निरूपासमोर जाऊन उभा राहतो. तेव्हा तुझी बायको कुठे रंग उधळतीये ते बघून ये जरा, असं रागातच निरूपा म्हणते. त्याचवेळी, ये निरूपा, गप्प बस, तू काही पण तोंडाला येईल ते बोलू नको, असं रागातच सत्या म्हणतो. तर आता या दोघांची भांडणं वाढतील या विचाराने सुधाकरराव म्हणतात, ए गप्प बसा बाबांनो, आता तू सत्यजित जेवायला जा बरं बाळा, असं म्हणून आता सुधाकरराव हे त्याला तिकडे पाठवायला लागतात. मग आता पनवती जेवत नसतो, पनवती तर फक्त गिळत असतो, गिळत, असं निरूपा पुन्हा एकदा त्याला टोमणा मार. तेव्हा रागातच आता सत्या तिच्याकडे पाहू लागतो. मग नंतर आता, ए, माझ्याकडे डोळे वटारून बघायचे नाही, तुझी बायको कुठे गेली ते मला तू एकदा विचार, असं रागातच आता निरूपा म्हणते. तेव्हा आता सत्या म्हणतो की तुला काय करायचंय, माझी बायको कुठेही जाऊ आणि तिला पैशांची गरज आहे म्हणून दिवसरात्र एक करून ती आपली हार विकून पैसे कमावतीये, तुझं काय बिघडतंय, तुला बबड्याने व्हिडिओ दाखवलाच असेल ना तो. त्यावेळी आता निरूपा अजूनच मोठ्याने हसू लागते. तेव्हा निरूपाच्या डोक्यावर काय परिणाम झालाय का असं सुधाकररावांना सत्या विचारतो. तेव्हा आता निरूपा सत्याला अगदी जवळच बोलवते आणि म्हणते, तुझी बायको ना तुझ्या गाडीमधून फिरतीये, तिकडे हुंदडतीये बघ जरा. मग सत्या हसतो आणि म्हणतो, बाप, अरे बघ ना, माझी गाडी बंद आहे आणि तुझ्या बायकोला म्हणजे या निरूपाला माझी बायको, माझी गाडी स्वप्नात सुद्धा आता यायला लागली आहे. त्यानंतर आता सत्या म्हणतो, तुला खात्री पटली वाटतं, तुझा बबड्या आणि तुझी बबडी तुला म्हातारपणी सांभाळणार नाही म्हणून, असं म्हणून तो निरूपाला चांगलाच टोमणा मारतो. त्यानंतर तुझी ती खटारा गाडी आणि तुझी ती खटारा बायको तुलाच लक लाभो, असं आता निरूपा रागातच म्हणते. आता इथे तोंड उचकटण्यापेक्षा बाहेर जाऊन बघ जा जरा, अरे तुझी बायको ना ती काय रंग उधळतीये, नाहीतर असं व्हायला नको, गाडी पण गेली आणि बायको पण गेली. आता हे बघ, मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं आणि तुला येऊन सांगितलं, पुढे तुला काय करायचं हे तुझं तू बघ, असं म्हणून निरूपा सगळं काही सत्यावर ढकलून देते. तेव्हा सत्या म्हणतो, मला जे पाहिजे ते मी करेलच की, पण तू माझ्या बायकोबद्दल काही म्हणजे काहीच बोलायचं नाही, असं रागातच तो आता म्हणतो, कारण माझा स्वतःपेक्षा माझ्या धूमकेतूवर सर्वात जास्त विश्वास आहे, असं आता खूप मोठ्या विश्वासाने सत्या निरूपाला सांगतो आणि तिची बोलतीच बंद करतो. त्यावेळी निरूपा म्हणते, मग तुझ्या बायकोने पुन्हा एकदा तुझा विश्वासघात केलाय ना, तू असंच समज. त्यानंतर आता धूमकेतूवर तुझा खूप विश्वास आहे ना, मग त्या महापनवती धूमकेतूला तू फोन कर आणि विचार की तू आत्ता या क्षणी कुठे आहे. अरे तुझ्या गाडीत बसून ती गाडी विकायला निघाली आणि माहेरला सगळे पैसे देणार, बघतच राहा तू, असं म्हणून सत्याला ती सांगते. तेव्हा सत्या आता सारखा सारखा धूमकेतूलाच फोन करत असतो, परंतु आता ती कॉलच रिसीव करत नसल्यामुळे सत्या आता खूपच घाबरतो, कारण आता त्याला बोलायलाच जागा राहिली
केले नसते. निरूपा म्हणते आता बस, तुझी फजितीच झाली. तुझी ती बायको आणि तुझी ती गाडी, सगळं खटारा सामान ना विकलं गेलं आहे असं म्हणून आता ती काही पण बोलू लागते. सुधाकर राव म्हणतात की काही पण बोलू नको निरूपा, तोंडाला येईल ते. तेव्हा ती म्हणते मी कशाला तोंडाला येईल ते बोलू, अहो मी प्रत्यक्ष जे समोर पाहिलंय तेच बोलतीये. तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर तुम्ही आता नंतर बघाच काय होतंय ते. कारण याची गाडी खरंच त्याच्या बायकोने विकून खाल्ली आणि माहेरला पैसे नेऊन दिले आहेत. आता तुम्ही माझ्यावर जरा विश्वास ठेवायला शिका असं म्हणून निरूपा आता स्वतःच खरं करत सर्वांना अशी तोंडावर पाडत असते. आता सत्याला खूप टेन्शन येतं की खरंच निरूपा म्हणतीये ते खरं तर नसते. मग सुधाकर राव म्हणतात त्या दोघांच्या सुखी संसारामध्ये तू का अडसर बनून राहते ना नेहमी, कळतच नाही. ती म्हणते अहो मी पाहिले प्रत्यक्ष डोळ्यांनी, मी कशाला यांच्या सुखी संसारामध्ये अडसर बने. तेव्हा सत्य आता अजूनच सारखा मीराला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मीराने कॉल रिसीव्ह न केल्यामुळे त्याला खूप टेन्शन येतं. सुधाकर राव त्याला म्हणतात बाळा तू जरा आता शांत राहा आणि जेवण करून घे. तेव्हा तो म्हणतो की मला जेवण वगैरे काहीही नको आहे. खरं तर मला ना डोक्याला जरा शांतता हवी होती, परंतु तुझ्या बायकोने ना सगळा विस्फोट केलाय असं म्हणून तो आता रागातच घराबाहेर पडतो. सुधाकर राव त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु तो थांबत नाही. त्यानंतर सुधाकर राव हे निरूपाला म्हणतात का ग तू त्याला का बोलतेस, त्या बिचाऱ्याला जेवायचं होतं, भूक लागली होती आणि तू असं सारखं बोलतेस ना मग त्याचं डोकं फिरतं. तेव्हा ती म्हणते मी काय करू, मी कुठे म्हटलं की त्याला जेवण करू नको म्हणून, तो तसाच गेला, मी तरी काय करू, मला तर खूप भूक लागली आहे बाबा, मी माझं जेवण करते असं म्हणून निरूपा आतमध्ये जाते. तर सुधाकर राव टेन्शनमध्ये येतात की नक्की मीराने कॉल का रिसीव्ह केला नसेल. तर दुसरीकडे सत्य आता गॅरेजवर येतो आणि समोर पाहतो तर खरंच त्याची गाडी तेथे नसते. त्यामुळे तो आदळापट करतो आणि त्याच्या मित्राला विचारत असतो की माझी गाडी नक्की आहे कुठे. त्याच्या हातात असणारा चहाचा ग्लास पण तो फोडून टाकतो आणि म्हणतो कुठे आहे गाडी सांग ना. तर तो आता एकदम शांत बसतो, काहीच बोलत नाही. सत्याने तेथे आता सगळं काही अगदी डोक्यावरच घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो की बोल पटकन, अरे गाडी कुठे आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की दादा अरे थांब ना मी सांगतोय तुला. सत्या म्हणतो बोल पटकन नाहीतर एखादी थापडच देईन असं म्हणून तो खूपच चिडतो. आता त्याला काय सांगावं कळतच नाही. मग आता त्याचा मित्र खोटं सांगतो की अरे सत्या दादा तुझी गाडी तर चोरीला गेली. हे ऐकताच आता सत्याला मोठा धक्का बसतो. तेव्हा तो आता विचारतो केव्हा, कधी आणि कुणी गाडी चोरली. मग आता त्याचा मित्र म्हणतो आत्ताच गाडी चोरीला गेली, म्हणजे मी इथे आलो ना तेव्हा गाडीच नव्हती. तेव्हा सत्य आता रागातच त्याला मारायला जातो. त्यावेळी आता तो पुढे पुढे पळत असतो, तो आता थांबतच नाही. तेव्हा सत्य आता तेथे असणारी खुर्चीच उचलतो आणि म्हणतो थांब इथे अगोदर, नाहीतर आता तुझ्याकडे बघेनच असं म्हणून आता रागातच तो त्याच्या मित्राला थांबायला सांगतो. त्यावेळी पुढे आता सत्या विचारतो की काय रे तुला येऊन इथे 15 मिनिट झालेत ना. मग आता त्याचा मित्र म्हणतो हो. तेव्हा गाडी चोरीला गेली हे तुला 15 मिनिट अगोदरच माहीत होतं, पण तू मला याबद्दल का सांगितलं नाहीस असं रागातच तो विचारतो. अरे तू इथे चहा पीत बसला आणि मला एक सुद्धा फोन केला नाही असं रागातच सत्या विचारतो. मग आता त्याचा मित्र अजूनच घाबरतो. आता सत्या शर्टच्या बाह्याच मागे करतो आणि त्याच्या मित्राला मारणार असतो, तर त्याचा मित्र अजूनच घाबरतो. त्यानंतर आता त्याचा मित्र म्हणतो दादा प्लीज मला मारू नको ना. अरे तुझी गाडी जेव्हा इथे नव्हती ना तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये आलो आणि तुला खूप घाबरलो की आता कसं होणार, त्या टेन्शनमध्येच तुझा नंबर मी विसरलो, मोबाईल पण कसा हातात घ्यावा हे सुद्धा कळालं नाही आणि म्हणूनच मी चहा पीत होतो. त्यानंतर त्याचा मित्र म्हणतो अरे दादा फक्त तुझीच गाडी नाही तर माझ्या ज्या गाड्या रिपेअरला आल्या होत्या ना त्या सुद्धा चोरीला गेल्या. आता आपल्याला त्या सर्व गाड्या पोलीस शोधून देतील, तू टेन्शन घेऊ नको. सत्या म्हणतो पोलीस तर काहीच करू शकणार नाही, आता जे करायचं आहे ना ते आपल्यालाच करावं लागेल. अरे माझी गाडी माझी डार्लिंग आहे ती असं म्हणून सत्य आता त्याच्यावर खूपच चिडतो. आता ज्याने कोणी गाडी चोरली असेल ना त्याचा अगोदर मी तंगडं मोडेन आणि मग विचारेन की गाडी का चोरली म्हणून. तेव्हा त्याचा मित्र आता सत्याच्या या रागाला खूपच घाबरतो आणि म्हणतो अरे भावा असं नको करूस. तेव्हा सत्य विचारतो का बरं, तो चोर तुझा काय नातेवाईक आहे का. मग आता त्याचा मित्र म्हणतो नाही रे तसं नाही, पण कशाला उगीच मारामारी, कारण परत पोलीस कंप्लेंट सुद्धा होईल.
तेव्हा सत्या म्हणतो, इथे माझी गाडी चोरीला गेली त्याचं तुला काहीच नाही, पण त्या चोराला काही सुद्धा व्हायला नको म्हणून तुला काळजी वाटते का? मला माझी गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे असं सत्या हट्ट करत राहतो. आता मलाच काहीतरी करावं लागेल, गाडी चोरीला गेली तर मी माझी गाडी आता शोधून घेऊन येतो असं आता तो म्हणतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या हा तेथेच असतो. त्यावेळी आता मीरा त्याला कॉल करून बोलून घेते की लवकर दुकानाजवळ या खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सत्या आता तेथे जातो आणि समोर पाहतो तर त्याची गाडी आता तेथे रिपेअर करून ठेवलेली असते. त्याच वेळी सत्या आता विचारतो की ही गाडी कोणी इथे आणली, तेव्हा तुमच्या बायकोने रिपेअर केल्याचं आता मीरा म्हणते. त्यावेळी सरप्राईज कसं वाटलं असं ती पुन्हा विचारते. तेव्हा तो म्हणतो खूप सुंदर. मग आता गाडीची पूजा वगैरे सर्वजण मिळून करतात. सत्य आता मीराकडे पाहतच राहतो. त्यानंतर तो तिच्या गळ्यात हार घालतो आणि गाडीला सुद्धा एक हार घालतो. सर्वजण खूप खुश असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.